Big Tycoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. करून 1000 रुपये मोडले काय देऊ ना पण काय माती त्यांच्यानी देऊ ना काय दिना फॉरेस्टर काय दिना फोटो मारून वरतात येईलू म्हणतात आणि हे आता गायरांचे काय गव्हर्नमेंट काय तरी यांचं करू बंदोबस्त किती फायदा असा आम्ही शेता करतो आम्ही काम करून सकाळची कामांचं आम्ही जर आता बघा 5 झाली म्हणून जर घरा येलो 5 झाली म्हणून घरा येलो आल्या संग ते येतात हा गवे संघ येतात होय नमस्कार. सध्या आम्ही हाळी चांदेल या तिळारी कालव्याच्या प्रकल्पाच्या परिसरात आहोत आणि या ठिकाणी आज पहाटे एक मोठा गवारेडा आणि 2 लहान वासरं या तिळारी कालव्याच्या प्रकल्पामध्ये पडलेली आहेत आणि मागच्या 6 तासापासून वन खात्याचे कर्मचारी स्थानिक अधिकारी वेगवेगळ्या माध्यमातून या गव्यांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. 2 छोट्याशा वासरांना काढण्यास यश वन खात्याला आलेलं आहे आणि जो मोठा गवारेडा आहे त्याला काढण्याची सध्या प्रक्रिया सुरू झालेली आहे. वन अधिकारी वन कर्मचारी आणि हंगामी जे कर्मचारी वन खात्यामध्ये काम करतात तेही या ठिकाणी आहेत. स्थानिकांचं म्हणणं असं आहे की हे गवेरेडे मोठ्या प्रमाणात शेतामध्ये बागायतीमध्ये येतात आणि शेताची नासधूस करतात. वन खाते किंवा कृषी खाती यावर कसल्याच प्रकारची ॲक्शन घेत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तिळारी जो कालवा हल्लीच दुरुस्ती करण्यात आलेला आहे आणि सरकारने कालवा दुरुस्ती करताना एखाद्या वेळी जर जंगली प्राणी अर्थात गवेरेडे पडले तर त्यांना वर येण्यासाठी जाण्यासाठी तशा प्रकारची पायवाट करण्याची गरज होती, परंतु ती सरकारने दूरदृष्टी ठेवून किंवा भवितव्याचे धोके ओळखून तशी केली नाही. आज या ठिकाणी जो पडलेला मोठा गवा त्याला काढण्यासाठी मागच्या 6 तासापासून वन खात्याचे कर्मचारी स्थानिक आणि अधिकारी प्रयत्न करत आहेत. रिक्यूज टीम या ठिकाणी पोचलेली आहे, त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारने आणि वन खात्याने या गवा रेड्यांना जंगलामध्ये सुरक्षित जागा नसल्यामुळे हल्ली हे गवे किंवा रानटी प्राणी या लोकवस्तीमध्ये घुसत असल्याचे चित्र आपल्याला दिसून आहे. आज ज्या पद्धतीने या ठिकाणी 2 गवेरेडे या पाण्यामध्ये 3 गवेरेडे एक मोठा गवा आणि 2 वासरं पडलेली आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी एका बिबट्या वाघाने एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याचा बळी घेतलेला आहे. एकंदरीत आपल्या पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरे लोकवस्तीमध्ये येत असतात आणि यावर आता सरकारने त्वरित उपाययोजना करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास.